सती म्हणजे मनाचा व्यायाम. कारण मन हे भरकटतं. पुन्हा आपल्या श्वासावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. आनापानसती मनाच्या सजगता आणि जागरूकतेचा अभ्यास आहे. ताठ बसा. आपले चित्त 52 प्रकारचे असते. या 52 प्रकारच्या चित्ताची स्मृती म्हणजे चित्ताबद्दलचे ज्ञान आपल्याला जाणून घ्यायचे. हे चित्त फार चंचल आहे, हाती लागत नाही. कायानुस्मृती म्हणजेच आपल्या शरीराची योग्य स्मृती. हे शरीर जराधर्मी आहे, म्हणजे हे शरीर जे दिसतंय ते तसं नाही, हे नष्ट होणार आहे याची जाणीव आणि ही सत्य अनुभूती आपल्याला याच्यातून येते की हे शरीर नाशवंत आहे. अहंकार, मीपणा, लालसा, स्वार्थ या विपश्यनातील आनापानसती ध्यान साधनेमुळे कमी होते. वेदना स्मृती म्हणजे वेदनेबद्दलचे ज्ञान. वेदना 3 प्रकारच्या आहेत: सुखद, दुःखद आणि सुखदुःखद. या वेदना आपण जाणून घेतो अशा साधनेतून. धम्मानुस्मृती म्हणजे धम्माबद्दलचे परिपूर्ण ज्ञान. धम्म हा 9 अंगांनी परिपूर्ण आहे. 84,000 धम्मस्कंद आहेत. अशी ही स्मृती आपण अभ्यासत आहोत आनापानसती ध्यान साधना करून.